नमस्कार. तर आज आपण बनवणार आहोत स्वीटकॉर्न कटलेट. तर त्यासाठी लागणारे सामान आहे. या ठिकाणी आपण स्वीटकॉर्न घेतलेले आहेत. त्याला थोडंसं गरम पाण्यामध्ये उकळून घेतलेलं आहे 2 मिनिट. इथे शिजवून घेतलेला बटाटा आहे आणि त्याला स्मॅश करून घेतलं आहे. खिसलेलं गाजर, शिमला मिरची बारीक चिरून घेतली आहे, बारीक चिरलेला कांदा, कॉर्नफ्लोअर बाइंडिंगसाठी, आलं आणि लसूणची पेस्ट, मीठ, लाल तिखट, धने पावडर आणि कोथिंबीर. चला तर आता आपण रेसिपीला सुरुवात करूया. तर यामध्ये आता पहिल्यांदा आपण या बाउलमध्ये स्वीटकॉर्न घेणार आहोत. त्यानंतर याच्यामध्ये आपण स्मॅश केलेला बटाटा, यानंतर कांदा बारीक चिरून घ्यायचा आहे, गाजर आणि शिमला मिरची. यामध्ये तुम्ही वाटाणा शिजवून वगैरे ते सुद्धा ॲड करू शकता. आता आलं आणि लसूणची पेस्ट, लाल तिखट आणि धने पावडर, बारीक चिरलेली कोथिंबीर, थोडं चवीप्रमाणे मीठ, आणि आता आपण हे पहिले मिक्स करून घेऊ आणि मग त्याच्यामध्ये कॉर्नफ्लोअर ॲड करूया. आपण कॉर्नफ्लोअर ॲड करणार आहोत. तो बाइंडिंग आणि त्याला क्रिस्पीनेस पण छान येईल. आपण कॉर्नफ्लोअर ॲड करणार आहोत. तर या ठिकाणी आपलं मिश्रण तयार झालेलं आहे आणि याला आपण थोडा वेळ भिजत ठेवणार आहोत आणि त्यानंतर आपण कटलेट करून घेऊया. तर या ठिकाणी आपण पॅन गरम करण्यासाठी ठेवलेला आहे. तर यामध्ये आपण आता थोडं तेल ॲड करूया. तर यामध्ये आपण आता तेल ॲड केलेलं आहे. त्याला थोडं गरम करूया आणि मग आपण याच्यामध्ये कटलेट फ्राय करायला ठेवणार आहे. तर तुम्ही त्याच्यामध्ये शॅलो फ्राय, डीप फ्राय सुद्धा करू शकता आणि एअर फ्रायरमध्ये सुद्धा करू शकता. तर या ठिकाणी आपण कटलेट साईड बाय साईड बनवून घेऊया. पाहू शकता असे कटलेट बनवून घ्यायचे आहेत. सो आता तेल आपलं गरम होत आलेलं आहे, तर आपण त्याच्यामध्ये ॲड करणार आहोत. आता आपण याच्यामध्ये फ्राय करण्यासाठी ठेवणार आहोत कटलेटला. साईड बाय साईड अजून बनवून घेऊया. छान असं खरपूस भाजून द्यायचं आणि मगच त्याला पलटी करायचं आहे. हे भाजत आलेलं आहे, तर आपण याची बाजू पलटी करून घेऊयात. पाहू शकता तुम्ही खूप छान असं फ्राय झालेलं आहे. आपण सगळ्या कटलेटला पलटी करून घेऊया. आणि बारीक गॅसवरतीच त्याला छान भाजून घ्यायचे. सो आपल्याला दुसरी साईड सुद्धा भाजत आलेली आहे. आपण पाहूया एकदा त्याला. हे पहा, दुसऱ्या साईडने सुद्धा ते खूप छान भाजून निघलेलं आहे कटलेट.
तर आता आपण कटलेटला काढून घेऊया. हे पहा, सगळे कटलेट दोन्ही बाजूनी खूप छान असे भाजून निघलेले आहेत. या ठिकाणी आपण सगळे आता कटलेट काढून घेतलेले आहेत आणि राहिलेले कटलेट आता आपण हे सुद्धा फ्राय करून घेणार आहोत. तर आता आपले हे सुद्धा कटलेट छान असे फ्राय होत आलेले आहेत. अशा प्रकारे आपले कटलेट तयार झालेले आहेत. पाहू शकता, छान असे भाजून पण झालेले आहेत. तुम्ही पण नक्की ट्राय करा आणि रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.